सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी. येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार, सवाल उपस्थित. काँग्रेस असताना राज ठाकरेंच्या महाविकास आघाडी यातील एंट्रीबाबत शरद पवार भूमिका घेणार. मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत मंथन. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपाची ताकद वाढली. ठाकरे यांचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश. ठाकरेंना धक्का देत शिंदेंनाही शह दिल्याची चर्चा. काही चुकीचं केलं नाही, पुढेही चुकीचं करणार नाही. मुंडवा जमीन प्रकरणावर अजितदादांचं स्पष्टीकरण. याआधी 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप झाले, पण पुढे काही झालं नसल्याची करून दिली आठवण. कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो अथवा कुणी कारवाई झालीच पाहिजे. पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी रोहित पवारांची भूमिका. सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया. जमीन घोटाळ्यातील शीतल तेजवानी अद्यापही फरार. तेजवानी देशाबाहेर गेली का? इमिग्रेशन विभागाकडून तपास. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या. मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न. विरोधकांचा आरोप. तर पॉट टॅक्सीसाठी MMRD कडून ड्रोनचा वापर करून सर्वेक्षण. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले संघाची महत्वाची बैठक. मुंबईतील महत्वाचे भाजपा नेते राहणार उपस्थित. नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात. 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 17 जण गंभीर जखमी. सांगलीतील तासगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य बैलगाड्या शर्यतींचा थरार. विजेत्यांना फॉर्च्युनर, थार आणि ट्रॅक्टर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.